माणसांका जा काम करूक 3 ते 4 तास लागतात ना, त्या मशीनने फक्त 2 ते 3 मिनिटात होता. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही ना रतांबे काढूक जातो. ह्याच्या आधी ना मे महिन्यात आपण रतांबे काढलो, त्यांची सोला बनवलो आणि जे काही होते ना थोडेफार ते मी काढले, माका जेवढे भेटत होते तेवढे. आणि त्याच्यानंतर ते आपण डायरेक्ट जाऊन विकलो गणेश दादाकडे, त्यांची फॅक्टरी असा तिकडे. आणि त्याच्यानंतर पाऊस सुरू झालो, मध्ये मध्ये जोरात पाऊस पडता. तर थोडेसे आपले रतांबे राहुले असत, जे वरती टोकावरती असत आणि झाडं खूप उंच असत. तर एकदम वरती माका जाऊक नाही मिळाला. तर आता ना सुमित येता, तर तो आणि मी असे दोघेजण हे रतांबे काढतलो आणि तिकडेच नेऊन विकतलो गणेशदादाकडे विरणवरती. तर बघूया किती रतांबे राहुले आहेत ते आणि किती आपल्याक मिळतात ते आज, आणि रेट काय आहे तो आपल्याक पुढे जाऊन समजातच. तर चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. वातावरण बघा कसं झाला, पूर्ण ढग गेले असत आणि पाऊस पडण्याची शक्यता असा. आज फक्त पाऊस येऊन दे नको, नाहीतर आमचं काम सगळं डबल होतला. तर हे बघा, भाईन पण ना रतांबे काढून ठेवले नात, डायरेक्ट नेऊन विकतलो. कारण पाऊस सुरू झालो ना की सोला करू शकत नाही, कारण ते सुकवचे असतात 2-3 निमरा. तर आता ऊन मिळत नाही नंतर. बागेत ना आमची 3 झाडं असतात रतांब्याची. याक समोर दिसता आता, याक ह्या आणि याक वरती असत. हा बघा, त्या खूप मोठा असा, त्याच्यावरची भाईन काढून दिल्या ना आपल्याक. आणि त्याच्यानंतर ह्या जा होता ह्याच्यावरची मी काढलंय, ह्याच्यावरचे पण अर्धे काढलंय. आणि वरती आता ना अर्ध्यावरतून वरती थोडेसे असत ते बघा. तर हे काढूचे असत आणि वरती चढासाठी ना खालती फांदी नाही आहेत. तर हैसून आपल्याक ना शिडी लावची लागतील या, आणि शिडी आपली मांगरात असा तिकडे, तर ती घेऊन येते पटकन. तर सुमित इलो असा आणि त्याच्यासोबत 1 2 3 4 4 जण येली आहेत. ए त्या साईडला केळली असत ती बघा, धरा त्यांका. हे धरा, ती पण तिकडे केळली आहेत. छो 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 तिबो तिबो अशी काय केडल्यांका भियात आज काय काय गो, काम धरतय शिडी. हे का डेळे नाहीत होय वर चढाक. गावलो अजून एक हा काठी आमच्याकडे बघतोय थांब. रतांबे अजून कडक आहेत तसे, काय झाला नाही. एकदम वरती गेलो. आरुश्री सावंत कमिंग, माशेवाली काय मिळलंय. तिकडे पण पडले असतले उरले सुरले. हा, बाकीचे फुकट मग. म्हणजे हे का गणेशदादा धन्यवाद बोला. हा, आमच्याकडे पण ह्या हालीच सुरू झाला, म्हणजे गेल्या 4-5 वर्षात. याच्यासाठी मग नाहीतर हे सगळे ना फुकटच जायचे पाऊस पडलो की. देव म्हणून उभं राहू जातो. किती उंच झाडा बघा. कसं करणार आहे काय म्हणजे खळीत पहिला भरणार आहे का पिशवीमध्ये घालून? आधी ह्याच्यात भर टप्पात. ह्यांचा काय चालला WWE, हे मारामारी करत. खायची हो फायटिंग.
आता आई पण इली असा हे बघा. आणि हैले आता निवडूचे असत खालच्या साईडला पण काय खालच्या साईडला पण पडले आहेत बरेच. आणि वरच्या तिकडे ना तिकडे पण खाली पडले आहेत. मारामारी लागली आहे तिकडे. पडल्या तू ग रतांबू पडल्या. काय रे काय चालला तुझा? भाग गयो. एकदम टॉप वरती गेलो आता. आणि इकडे मस्तपैकी पडले आहेत ताजे ताजे. त्यांच्याकडे ना एक लय मोठं कोंबो होतो. एवढं तरी मोठं. हो विकल्यानी ना. किती विकल्यानी? मॉप विकलास कोंबडो 1700 रुपये. म्हणजे केवढं होतं बघा. एवढं मोठं असं होतं. 1700 रुपये विकल्यानी. किती? नेट 4 किलो मटण पडला. भारी. एवढे मोठे कोंबे होतात. गिरिराज टाइप्स होतो. गिरिराज नाही गिरिराज म्हणजे गावठी सारखोच कलर वगैरे सगळा. पण त्यांची साईज लय मोठी होता. अरे करतो काय सरभरीत याच्यावर नका मारता. होय यावच त्याची. मग निवडलंय पण थोडे. हे काय हे मीच निवडलं. हे तू निवडलं. आईन तिकडे निवडल्या. तिकडे ती काकी निवडता. वहिनी निवडता. फंबल. आई आधी काय करायचे पाऊस पडायचो तेव्हा? कारण तेव्हा असे घ्यायचे नाही ना. विकत घ्यायचे नाही डायरेक्ट. तेव्हा सगळे फुकटच जायचे ना. पाऊस पडलो की रतांबे फुकट. आता जरा बरा असा की डायरेक्ट घेतात असे विकत. गेल्या वर्षी रेट होतो तो 25-30 रुपयान होतो. आणि यावर्षी डायरेक्ट 50 रुपये. डबल. कारण गेल्या वर्षी ना कोणी सोलाच करूक नाही होती. पाऊस लवकर इलो. आणि यावर्षी बऱ्याच जणांनी सोला केल्यानी असत. आणि रतांबे कमी असत. त्याच्यामुळे डायरेक्ट घालणारो रेट झालो असा डबल. दुपारी ना एकदम काळोख केल्यान पावसान. आणि असं वाटलेलं की रतांबेच काढूक नाही मिळायचे. पण नशिबान गेलो आणि आता आम्ही रतांबे काढतो. एकदा जर पाऊस सुरू झालो ना तर थांबायचो नाही. आणि नंतर त्या रतांब्यांका काही किंमतच नाही. मग शून्य किंमत. यांचा काय चालला बघा पाठी. हा मजा करतात. मी त्यांची मजा बघतोय. काय रे काय चालला तुमचा? यांची नावं नाही ठेवक. अगो नावा काय गो तुझ्या? झिलाची चढवाची. ए अंगावर नको येऊ. टप्पू आणि टिपू. वरच्या शेंड्या करते बघा. आणि आपली पिशवी ना एवढी भरली आहे बघा. अजून बरेचसे निवडूचे असत. ह्याच्यात थोडेसे असत आणि तिकडे पण निवडतात. बघूया टोटल किती होतात. काय घे हातावर पडलो. पाऊस पडलो. रतांब्यांचो पाऊस. काय रे दमलो. डेळो अडकलो. सगळ्यांनी ट्रेजर हंटिंग सुरू केल्यानी या.
सोना हा काय रे? सोना हा तो तकडे खांता काय गावतला तुमका ह्या खानान? पाटी राहू काय गावता खानान? अट्टू आणि गट्टू फिरायला चालले जाता जाता चालले जंगलातून, शेतातून नाही जंगलात दिसलं छोटस तळ. नाही रतांब्याचं झाड. रतांबे काढत बसले. गणेशदाकडे होते 50 रुपये किलो म्हणून. त्याचे वाक्य जोडतात. लाल लाल रतांबे. तर आपलं दुसरं टप पण भरलो आहे बघा मस्तपैकी. आणि ही एवढी भरली या. हा काय चायनीज? चाय खाऊन नीज आणतंय. विरणवरती घेऊन जाऊचा असा सगळा बघूया. ते भरा म्हणजे क्लिअर होईल तेवढं. हे सगळे हळेच पडले वाटतं. माका पण रतांब्यावर चढा घेता पण कला दाखवक नाही अजून. होय काय थोड्या दिवसांनी दाखवतो. कला हो ही बघा ही असा ना ही फोडशीची भाजी असा. फोडशी एवढे काढलं आज आपण. आणि बाकी तिकडे त्या साईडला पण झाडं असतात काजीत आपली. पण आता काळोख पडत दिलो असा त्याच्यामुळे बघूया. हेच आधी नेऊया. हे बघा एवढे भरले होते. अजून एक पिशवी भरतली बारकी ह्याच्यावर. हे का भरिया ते कशाकडेच्या भरी नाही कमी 2 किलो पडत एक उसळ्या भरतीची होती 2-3 किलो. आई बांधा 1.5 किलो होत या. चला बांधाया आणि घेऊन जाऊया. तर मित्रांनो रतांबे काढून झालेले असत आणि मी आता बाईक घेऊसाठी जातोय. आपण हे रतांबे आता बाईकवरसूनच घेऊन जाऊया विरणवरती. कारण रिक्षा जर केली ना तर रिक्षावाले 600 रुपये घेतात आणि विरण असा 9 किलोमीटर. बाईकने गेलो ना तर 9 दुने 18 आणि 18 दुने 36. 2 फेऱ्या मारलो ना तरी पण 36 किलोमीटर होता. म्हणजे 1 लिटर पेट्रोलच्या आतमध्ये आपण 2 फेऱ्या मारू शकतो. तर अशा प्रकारे मी हिशोब केलं आहे. तर बघूया आपली पॅशन प्रो घेऊन जाऊया. सगळे एकातच भरलास काय? नाही दोघात. ओके त्याच्यात थोडे झाली कामगिरी. बापरे पिशवी आधी हे पकड हँडल. हा ब्रेक पकडा. आधी हेंगा बसना प्रॉब्लेम होतो ला. हा नाही टाक असा नको म्हणा. हा बापरे रिक्षा केलो. रिक्षा परवडत नाही. या दाखव. रिक्षा परवडत नाही म्हणून रिक्षावाल्यांका 500-600 रुपये द्यायचे लागतात. हे घ्या. ती पण हा होय बापरे दाखल या ना. तुम्ही सावकाश चला. फोन दे सावकाश जा. दाखव. होय होय हे घ्या. खाली जातात. चला आम्ही आता ना डायरेक्ट विरणवरती जातो कारण लय वजा असा. पोचतो जाऊन आधी. ती बात आडी रोडी जा. पोचलो एकदाच. हा केलंय वाट लागली हळू. बापरे 47,200 झाली ती पिशवे सकट. आणि ही वरची 62 किलो 600. ओके एवढा वजा आम्ही घेऊन दिलो. 62 किलो 670 ग्रॅम. इकडे मशीनने कोकमा काढतात. असा कोकम
मित्रांनो दुसरो दिवस उजाडलो असा. काल आपण रतांबे विकूक गेलेलो आणि आपले रतांबे झाले 62 किलो. तर 3100 रुपये इले 50 रुपयेप्रमाणे. तर खूप चांगला काम झाला. आणि आता मी चाललोय बंबे काकाकडे. मागच्या वेळी मी तुमका दाखवलंय की बंबे काकान मशीन घेतलं ना रतांबे सोलूची. तर ती कसा काम करतात आम्ही तुमका दाखवलेलं नाही. तर आत्ता तो मशीन लावता माका फोन केल्यान. तर मी म्हटलं तुमका पण दाखवूया कशा प्रकारे सोला तयार होतात ती. तर चला आता आपण जाऊया बंबे काकाकडे आणि तिकडे ती मशीन कशा प्रकारे काम करता ता बघूया. काकाकडे पोचलो आता आणि इकडे असा ही मशीन हे बघा. आणि हे रतांबे. काकी पण असा या साईडला त्यांनी ना तरवो पेरलेली असा. आता लवकरच शेतीच्या कामांका सुरुवात होईत. तर ह्यो बघा तरवो कसला मस्त हिरव्यागार झाला. थोड्याच दिवसात आता ह्यो लावूक पण तयार होईत. एवढं मोठं झालो असा. आणि मागच्या वेळी मी तुमका मशीन दाखवलंय तर त्याची माहिती इकडे लिहिलेली असा. हे बघा काकाचं नाव असा यशवंत राऊत. इकडे ड्रम वगैरे असत स्टोअर करूसाठी. आणि आता आपण बघूया कशा प्रकारे मशीन काम करता. हां हैसून रतांबे आतमध्ये जातात. आतमध्ये कट होतात आणि त्याच्यानंतर हय खाली कट होऊन पडतात. त्याच्यानंतर खालती बिये जातात ते बघा. आणि वरच्या साईडला साला कोकमाची. टाकल्यावरती व्यवस्थित होतं. खालती बी येते बघा. मस्त झाली. याच काम जर हातान करूचा झाला ना तर 2-4 तास तरी लागतील. मशीनमध्ये 2 मिनिटात झाला. मस्त झाली. तर 2 ते 3 मिनिटातच सगळे आपले रतांबे फोडून झाले. आणि बंबो काका हे पण विकता, सोला पण विकता, आगळ पण विकता ना. स्क्रीनवरती नंबर देऊया. सांगते नंबर. हो सांग. 9422 हां 82 9124. ओके. तर स्क्रीनवरती नंबर इलो असतलो. तुमका जर कोकमा किंवा आगळ वगैरे हवं असत ना तर काका कॉन्टॅक्ट करा. आता हिची पुढची प्रोसेस काय? सुकवायची. हो पुन्हा सुकवायची. आगळ लावून 3-4 वेळा आगळ लावतो. 4 हां हां माझ्याकडे माल तयार आहे दाखवतो. हां हां बघूया. हां तर हे आता तयार व्हायचे असत आणि काकाकडे ना तयार केलेले पण असत मे महिन्यात. हे ड्रमात भरलेले आहेत काय सगळे? नाही फर्स्ट टाइम आता लावलं. ओके. ओके. तर ही बघा आणि ड्रामात आगळ लावलेली सोला मस्त एकदम. मस्त आंबट आहे. हा भारीच. इकडे हे बी आहे हे बघा. ह्याच्यात हां हां हे बघा. एका लावचो काय? फुलं ओके आहे. ओके.
तरी पण तयार असं ती बघा कोकमा मस्त पैकी. तुमका जर हवी असतील तर काका कॉन्टॅक्ट करा. आणि हे आगळ इकडे आगळ हे बघा मस्त. तर मित्रांनो बघितलास माणसांका जा काम करूक 3 ते 4 तास लागतात ना, त्या मशीनने फक्त 2 ते 3 मिनिटात होता. तर अशा प्रकारे मशीन काम करता. तर आजचा व्हिडिओ आता हेच संपवूया. आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.